श्रीनाथांना संदेश द्या की मला त्यांना भेटायचे आहे। त्यांना इथे बोलवा किंवा मी जाईन त्यांच्या कक्षेत त्यांना भेटायला। मी संदेश देऊन येते। हो दुर्गा, लवकर जा आणि लगेच येऊन सांग हा। होय देवी, येते मी। देवी, या प्रसंगी श्रीनाथ योग्य तेच सांगतील। खरं तर मला त्यांना या गोष्टीत पाडायचं नव्हतं, परंतु वेळच तशी आली। देवी, प्रत्यक्षात श्री मच्छिंद्रनाथ तुमच्या सोबत आहेत। तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही। श्रीनाथ, आत येण्याची अनुमती आहे का? दुर्गा, ये बाळा। एक संदेश आहे तुमच्यासाठी। परंतु त्यासाठी तुला का कष्ट दिले? मी स्वतःहून आले आहे। नक्की ना? हो, मला इकडे यायला आवडतं आणि तुमच्या सोबत बोलायला। परंतु अभ्यासही करते आहेस ना? होय। बर, सांग काय संदेश आहे? देवीने तुम्हाला तात्काळ बोलावले आहे। काही विशेष कारण? निश्चित असणार। आणि देवींनी असंही सांगितले आहे की जर तुम्हाला येणे शक्य नाही तर त्याही इकडे येऊ शकतात। त्यांना सांग मीच त्यांना भेटायला येतो आहे। पण लगेचच बोलावले आहे। होय, लागलेच येतो। आज्ञा असेल। श्रीनाथ इथेच येत आहेत। मी त्यांना संदेश देऊन आली। देवी, आज्ञा असावी, आपण बोलून घ्यावे। येतो आम्ही। चल दुर्गा। कसला विचार करते आहेस? विषय महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं। इथे राजवाड्यात आपण वेगवेगळे राहतो। आपण केव्हा एकत्र राहणार आहोत आणि त्यासाठी विवाह संस्काराची आवश्यकता आहे।
तर ते केव्हा करणार आहोत आपण? माझ्याकडून मी तुला होकार दिला आहे. आता ते तुझ्यावर आहे की तू काय ठरवतेस. तुम्ही सगळंच माझ्यावरच सोपवत आहात. तुला काय अपेक्षित आहे? विवाह करायचा असेल तर पहिली तिथी निश्चित करावी लागेल. कोणतीही तिथी शुभच आहे आणि तू कोणत्याही उपचारांमध्ये फार पडू नकोस मैनावती. असं असेल तर मग विलंब करायला नको. उद्याची स्थिती निश्चित करूयात का? तुला कसली भीती आहे का मैनावती? आपल्या एकत्र येण्याला आणखी विघ्न नकोयत मला. मैनावती, हे सगळं सुरू होण्यापूर्वी मला तुला एक सांगायचं आहे. काय सांगायचंय तुम्हाला? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? तू असा विचार करत असशील की मी तुझ्याबरोबर आयुष्यभर राहील, परंतु एकच व्यक्ती आहे जी मला इथून घेऊन जाऊ शकते. असे का म्हणता आहात? मी सत्यच सांगतो आहे आणि त्याची कल्पना देणं मला आवश्यक वाटतं. असा कोण व्यक्ती आहे जो तुम्हाला माझ्यापासून लांब घेऊन जाईल? गोरक्ष. माझा परमशिव. कोणीही आलं ना तरी मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. शांत हो मैनावती. आता ह्या क्षणी तुझ्या समोर जे आहे त्याचा विचार कर. देवी, आमच्यासाठी काय आज्ञा आहे? देवी, तुमचं श्रीनाथांशी बोलणं झालं असेल ना? होय. राजवाड्यात उद्या सोहळा आहे. विवाहाची पूर्वतयारी सुरू करा. म्हणजे देवी, उद्या तुमचा विवाह होणार? अर्थात. आजपर्यंत मी विवाह सोहळा पाहिलाच नाही. उद्या मला पाहायला मिळणार. होय दुर्गा. देवी, ही शुभवार्ता आहे. देवी, आम्हा सगळ्यांकडून तुमचं खूप अभिनंदन.
पण देवी, आपल्या हाती वेळच नाही. मग सगळी तयारी कशी करणार? आपल्या राजवाड्यात इतक्या स्त्रिया आहेत, सगळ्यांमध्ये कामाचं वाटप करा. उद्या पहाटेपर्यंत विवाहाची पूर्वतयारी व्हायला हवी. श्रीनाथांसाठी नवीन वस्त्र विणायला घ्या आणि नवीन आभूषण एका रात्रीत कसे घडतील हे पहा. देवी, आजवर तुम्ही स्त्री राज्यासाठी एवढं काय केलंय, त्यामुळे ही पूर्वतयारी करणं आमच्यासाठी अवघड नाही. आपल्या हातात वेळ कमी आहे, त्यामुळे वेगाने सुरुवात करा. आणि राज्यात दवंडी पिटवा. उद्याच्या शुभ मुहूर्तापासून श्री मच्छिंद्रनाथ आणि मैनावती श्री महादेवांना साक्ष ठेवून एकत्र आयुष्य सुरू करणार आहेत. देवींनी सांगितल्याप्रमाणे एका दिवसात विवाहाची तयारी करायची आहे आणि आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कामावर थोडा जोर लावला तर सहज पार पडेल. हो, मी पाकगृहातील सगळी व्यवस्था सांभाळेन. मी नाथांची आणि देवींची वस्त्र आणि आभूषणं पाहिन. हो, मी राजवाड्यातील आणि बाहेरची सगळी कामं पाहिन. आणि मी काय करू? तू सगळ्यांना मदत कर. देवी, उद्या विवाहाचा दिवस आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करायला घेतली. पण सकाळपासून काय आणि कसं करायचं? सकाळी श्रीनाथ एका बाजूला तयार होतील आणि मी इकडे तयार होईल. आम्ही एकत्रितपणे महादेवाची पूजा करू आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. त्यानंतर पाकगृहात अग्नीची आणि अन्नपूर्णेची पूजा करू. एकत्र भोजन करू आणि रात्री वनात जाऊ. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी करतो. देवी, मला असे कळाले आहे की लग्नात मुंडावळ्या बांधतात. होय, तू फुलं निवडून माझ्यासाठी मुंडवळ्या तयार करशील का? हो, मला हार विणता येतो. मुंडावळ्या पण येतील, पण त्या कशा करायच्या? मी तुला सांगते. देवी, उद्यापासून आपलं आयुष्य बदलून जाणार आहे. आपण आज रात्री विश्रांती घ्यावी. आम्ही आहोत, काळजी नका करू. देवी, आम्ही तयारीला लागतो.
उद्याचा सूर्य कधी उगवतोय असं झालंय मला. आता आणि या बायका कुठे चालल्या म्हणायच्या? असं काय करतेस भानामती? तुला ठाव नाही वय? हा आठवलं. आज मैनावतीचं लगीन आहे नाही का? मला वाटलं ध्यानात असेल तुझ्या. आपल्याला अवतार नाही होय? अगं असं कसं बोलावताल आपल्याला ते? का? आपण काय घोडं मारले? अगं सगळ्यासनी नाही बोलावलं त्यांनी. असं जायचं काय इथून राजवाड्यात? नाही बाय, मी आता नाही येणार. अगं जाऊ, आज राजधानीत मला धान्य आणि कपडे वाटणार आहेत. अगं सोनं नाणं वाटतात म्हणते, तर मला मच्छिंद्रनाथासनी भेटायचं. आणि भेटून काय करणार आहेस तू? त्यासनी सांगेन आमच्या बी घरला या. असं कसं येत्याल ते घरला? येत्याल. या बोलावलं की नक्की येत्याल. हे प्रभू, मला आपल्याला कोणत्याही धर्मसंकटात टाकायचे नाही. माझ्या गुरूंची आणि माझी अक्का भेट होणार नसेल तर मी थांबायला तयार आहे. परंतु मला तसे करून चालणार नाही गोरक्ष. या क्षणी मी तुला तुझ्या गुरूंकडे सूक्ष्म देहाने घेऊन जातो. तुला केवळ त्यांना पाहता येईल. मी माझ्या गुरूंना पाहिले तरीही माझे समाधान होईल. परंतु ह्या गुरु भेटीची स्मृती नंतर मला पुसून टाकावी लागेल. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन